नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगच्या दर्शनाला. आता सध्या 2:30 वाजले, 3:30ला निघायचा प्लॅन आहे. जरा फ्रेश वगैरे होतो. मी सध्या एकटंच उठलो आहे. आता बाकीच्यांना उठवायचं आहे. अमरावतीहून स्पेशल पाहुणे आले आहे आपल्याला सोबत जायला. मित्र आहे, 3 जण आलेले आहे. त्यांना उठवतो, बघू किती असं निघणं होते काय. जरा फ्रेश वगैरे होतं, आंघोळ वगैरे झाल्यावर भेटतो तुम्हाला तयार झालं. बाय. उठ उठा गया, उठ खड़ा हो। नहीं मिल रहा क्या? नहा क्या? अभी ब्रश करके सो गए, नहाना चल। ब्रश कर ले चल। इसका क्या है? ओए उठ, आंघोळ कर जा। आंघोळ करायची का? आरा हे बाकी झोपलंय. उठ, ब्रश तरी करून तयार राह. 3 इथंच वाजले 3. ब्रश कर ना. उठ. लिंदर साले. उठ रे. चला आम्ही झालो रेडी. 3:45 वाजले. आता निघतो. 3:30ला निघायचा प्लॅन होता, पण आता 4 वाजता आहे. बघू किती वाजता पोहोचू किती नाही. आणखी अंधाराचा पडलेला काय तर बघू सीन काय होतं. काय करे छत्री तेरे को एकदम आवश्यक है पोपटलाल जी. तू नाही लागू. 3:30ला निघायचं तर 3:45 झालेस. तू मोबाईलमध्ये घुस झालाय. माणसाचे फोटो एडिट करून द्यायला लागलो. किती मोठा तो आहे तो. स्वतःची बराबर त्याने घेतली. म्हटलं माझा पाठव म्हणते म्हणजे स्वतःची बराबर घेतली. साल्या चमडी. आपली गाडी तो गाडी कुठं लावली आपली? माझ्या तर इथंच लावली आहे गाडी. लवकर निघू. एक सिटीच्या बाहेर निघून तो 6च्या पहिले. आता रेनकोट घालून राहिला. रेनकोट घालून निघतो म्हणजे पाण्याचा मौसम आहे पाण्याचा. सूर्य आम्हाला दिसत नाही भावा. सर पटकन उड़ा देंगे ना अपन. कौन सा आदमी है बीच में? मुंडी छाट देगा मुझको. रमेश का. चला भेटू रस्त्यानं. हर हर महादेव. त्याने बोलला नाही ना. आता प्रवास सुरू. आता 116 किलोमीटर जायचं मध्ये. आता ब्रेक घेऊ कुठेतरी खायला. खा ले नहीं बाद में मिलेंगे नहीं कुछ. डेनिम डेनिम गाव आहे. डेनिम बँड इज बँड. तिथं पाहिलं का सीन? आठवता काय खतरनाक आहे एकदम. कानात गाणे. 25 किलोमीटर पहिले थांबला थोडंसं चहा वगैरे घ्यायला. चहा कॉफी टी. चहा कॉफी टी. अजून गावचं नाव आहे डेनी. कारलेजी नाही पार्लेजी. कारलेजी खाल्लेजी जी माने जिनियस. चहा देऊ पोचतो वर. नाश्ता करू. जमलेल्या तमाम बांधवांना बघितलं. माझ्या गाडीचा सत्यानाश होणार आहे. हा ट्रिप्सी बसले आहेत. घाट चढून राहिले. गदगद करू राहिली गाडी. घरापर्यंत वापस येते का नाही गाडी काय माहिती. त्यात झटके. अरे बाबू नजारे पण खास.
ध्यान से देखो इस आदमी को ना गाडी पाडली हे गड्डे त्या गड्ड्यातून पाडले भावानं मग जास्त नाही लागलं थोडंसंच लागलं एवढं बरं झालं गाडीला काही झालं नाही काही नाही चाललो घासत मी एका पायावर मायबीन हा ना मी तो धबधबा दाखवून राहिला हा दलिंदर तो धबधबा मारणार नेले इकडे घासत मला चालू तर चालू व्ह्यू मस्त का आता तू थंड आहे दलिंदरा बरं झालं गाडी झालं नाही काही एकदा अल्लादी पडली गाडी तिथं हा अबे लय अल्लादी पडली गाडी बरं झालं झालं काही झालं नाही गाडी नाही आम्हाला काही नाही झालं एकदम लाईट मध्ये झालं ते म्हणजे एकदा आरामात सोडून दिली गाडी चालायला माझ्या पायने टेकला नाही तर मी उतरून गेलो होतो चालतायच्या चला तोमर नको रिस्क घेऊ नवीन ड्रायव्हरवर भरोसा उठला सध्या इथं घाट आहे हा ना एवढा दूर आलो इच्छा इथे समोर घाट आहे भावा नको घेऊ गाड़ी तेरा भाई चलाएगा अरे चल कुठं ते गाडी जाई ना चला भेटूया समोर मिर्ची कीड़ा साला भला दलिंदर गुड मॉर्निंग वाइब्स हद्दीत पोहोचलोय भीमाशंकरच्या 3 किलोमीटर भीमाशंकर दाखवतोय पोहोचलोय मंदिरच्या जवळ फायनली पोहोचलोय तर गाडी लावून आले सगळे बघूया और सही सलामत जिंदा इसकी मेहरबानी से पैर तुड़वा के आया हूँ पाय दुखराला बंद राहिला घातला तर चांगलाच कोणता कुत्रा जर्मन आहे का तो जर्मन आहे का इकडे येतो जर्मन एक आकाश कुत्रा आणि एक मयूर कुत्रा नाही रे कुत्रे नाही चल पैसे का पाणी दलिंदर साले हे आमची छत्री काळा होतं ना रेनकोट खाली चालला आता बॅग आणली ना अरे स्वच्छता अभियान होतं कंगवा दे राजू भाऊचा आमचा सलमान खान उभा आहे पलटलं जरा पलट घूम जाओ बस आमचा सलमान खान गॉगल घेते हा छत्री घेते मागं प्रसाद काय पाहिजे चढवायचं आहे गावर घे ना मग इथून पेढा घे ना ठीक आहे घर हो मिल्क केक आहे मिल्क केक म्हणतो सॅम्पल आहे का हाच हे हा कोणता हे आहे का मिक्स घेणं ते याचा सॅम्पल दाखव सारे चिंते हे का
हा मस्त लागते. हा चांगला लागते. हा घे. मिक्सरला घेतं. मिक्सरला घे. अबे हात घे त्याच्या. दोन्ही सारखं वाटतं ते. हा घे. बरं घेतोय. नाही तो घे. मला तो खायचं आहे का खायसाठी पेशल घेऊन नाही 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 तू घे ना बे. तू खायसाठीच आहे. खायसाठीच आहे. तूच चल फक्त तू. घरी बी नाही माझ्या मला घेऊन जातो ना आपण. जाता आता एक डब्बा घेऊन. चलो मंदिराजवळ भेटू. काहीच नाही. मागच्या वेळेस आलो होतो. किती म्हणजे एवढी लाईन होती. 2 किलोमीटरची लाईन होती. यावेळेस डायरेक्ट दर्शन होणार आहे. मागच्या वेळेस बाहेरून दर्शन केलं होतं. आज काहीच गर्दी नाही. काहीच नाही. अबे डोळे पूर्ण हे झाले. ते डोळ्यात ते किडे गेले नाही. येता नाही रे शिवाय नाही. छान मुलगा आहे मी. गलिच्छ मुलगा नाही. काय रे एंट्रन्स धुंडे हा ना. एंट्रन्स ना भेटवायला. कुठं आहे. कुठं एंट्री आहे. कुठून नाही. काय म्हणते रे. कुठं आहे रस्ता. इधर नहीं है. उधर से इधर भेजा हमको. एक जन ने नुसतं फिरायचे काम. एंट्रन्स कुठं आहे. काय आहे. दर्शन वगैरे झाले. बसलो आता जरा मंदिराच्या गाभाऱ्यात बसलो. मोबाईल आला नाही. अबे धरण दे. चला फोटो वगैरे काढून झाले. आता निघून आलो आम्ही. ते आम्ही प्रसाद घेतला होता. प्रसाद खराब निघाला. तिथून एक्सचेंज करायचा. तसा काय प्रसाद घेऊन फायदा नाही. अंदर झाले ते पुजारी लोक ते प्रसाद काही एक्सेप्ट करत नाही. फक्त पैसे पाहिजे त्यांना. पैशाशिवाय काहीच नाही. म्हणजे हार सुद्धा घेतात. फक्त असे टेकवतात आणि बस बाजूने काढून डस्टबिनमध्ये काढून ठेवतात. सोडा काय बोला. जे आहे ते आहे. तयारी ये बात मौसम बनता हुआ. ये गर गर गर. ये तो चाले. ये बात आशू का आ रहा भाई. स्नॅप पूरा क्लियर. आता दर्शन झालंय. आता परत मध्ये बसलो होतो. मागं तुम्हाला शिखर दिसत असेल मंदिराचं. एक गोष्ट थोडी खटकली मध्ये नुसतं फक्त पैशासाठी बसले मंदिरात. फक्त पैशासाठी बसले. तर तिथं लिंगाजवळ एक जण महाराज बसला होता. प्रसाद नव्हता घेत. काहीच नाही. सरळ म्हणत होता तुम्हाला दान द्यायचं असेल द्या. आता मी व्हिडिओ टाकेल तुम्हाला दिसेल. तिथंच बसलेला भगवा शॉल घेऊन. फक्त एक टोपलं घेऊन बसला. ते काय म्हणतात कटोरं. त्यात नुसतं फक्त पैसे जमा करायला. बाकी काहीच नाही त्यासाठी. फक्त पैशासाठी. बाहेर दानपेट्या आहे. दानपेट्या काहीच कामाच्या आहे. बस तिथं महाराज बसलेले आहे. पैशासाठी बस लुटमार चालू आहे. नेहमीच आहे. तिथं काय टाकायला लागते पाहिजे कसे चणे. हा चणे प्रसाद टाकला तर टोपल्यात. म्हणजे 1-2 जणांना टाकले की लोक पवो त्याच्यातच टाकते. मग तो पैसे टाकणं बंद करून टाकते. अबे तो भिकार चोरासारखं मागतात ना ते. तुम्हारी इच्छा होंगी तो डालो. नहीं हमारी तो इच्छा नहीं बोलना. क्या बोलना तू हमारे को दे बोलना क्या है तो तेरा वाला 10 दे 100 दे. इथं माणूस बरकत मागायला येते. हे झाले आपल्याकडून पैसे लुटतात. हमारी प्रसाद देते म्हटलं लड्डू सगळ्याला. हा ना प्रसाद अबे आता काहीच नाही ना. तर एक चिरंजीव जाणं तिचा का शनी महाराजच्या तिचा उचलला मी. हे कुत्रं नाही खतरनाक आहे साला. कोणता आहे तिकडे
आम्ही कुत्रा आहे पण विचार ना कोणता काला कुत्ता आहे. काला कुत्रा काला कुत्ता आहे हो. ते जर्मन शेपर्ड मधलंच आहे ते नाही रे. हाँ उसको बाल वाल बड़ा है उसके मस्त तेच ब्लॅक आता कलर समजत नाही, जे जातात ना समजत. कोल्हा नहीं वे घास की कम खात होते ते कॉलनी ते पाहिला ना तू खात दिसते तो हो यांच्या घरापाशी चला निघू आता. पाहिला थोडा खात दिसते डोळे वगैरे. ओय चला 12 वाजेपर्यंत. ओय आता आळंदी जायचं का घरी जायचं? आळंदी जायचं घरी जायचं? जाऊ ना आळंदी. चला आता ना. मग आता जात रस्त्यात आहेस ना. नाही मग आपल्याला दुसरा पाहू. थांब ना, मी मॅप पाहिजे. इथून तर बाहेर इथून बाहेर निघून नंतर रस्ता लागते ना, नंतर मग जेवण लावता येते करायचं. काय हे जेवण आळंदीच करून मग मंदिरात जेवण राहील. मंदिरात आहे ना जेवण. कोणत्या देवाचा आहे हा चांगलं जेवण देते मस्त. कोणत्या देवाचा आहे? विठ्ठल रुक्माईचा दे. नाही बे. कोणत्या देवाचं आहे म्हणजे? आळंदी मला नाही माहिती फर्स्ट टाइम आलं ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. तेच ते ज्ञानोबा माऊली. जाण्या तिथं छक्का भेटला होता आम्हाला. हा हा, दे ना बाकी डायरेक्ट का तुला माहिती आपण आपलं काम काय कसं आहे 20 रुपये बोला मेरे को बोला यहाँ से वहाँ पे जाना पड़ता. मी तिला हिशोब सांगून राहिलो मग तिथं सांगून चालू झालं तेव्हा ती हसून राहिली. ते म्हणते तुम्ही 20 रुपये एवढे दूर आले काय? मला काय ते बघते 20 रुपये आहे का बोलते हे हो 5 तिकाला बोला. ते काय म्हणे आम्हाला अशा टाळे वाजवत जा रे, तिकीट घेत नाही म्हणे. दिले म्हणे का हा. गाड्यावर टाळे मारत जा म्हणे, तिकीट घेत अरे नाही. नाही ते हे पोट्टे झाले हॅटअप दिसू राहिले. मी तिला हिशोब सांगत बसलो मग एवढे घेतले होते, मग एवढ्याची 5 झाली, मग याची तिकीट काढली, मग तिला 10 रुपये दिले, मग आता 5 रुपयाचं कुंकू घेतलं. चल. चला काळ्या काळा अजून उशीर येईल आपल्या तिकडे. नाही तर एवढं चालव होतं लाईट मध्ये. चला निघूया, भेटू डायरेक्ट आळंदीला. आता आम्ही एका ठिकाणी स्टॉप घेतला आहे. 9 वाजतापासून निघालो, आता 11:30 वाजले. कंटिन्यू 2.5 तास गाडी चालू पूर्ण डोळे दुखायला लागले. डोळ्यात पूर्ण माती गेली, पूर्ण लाल लाल झाले डोळे सगळे. रेस्ट घेत आहे सगळेजण, पूर्ण अकडले माणसं गाडी चालू. आता आळंदी जायचा प्लॅन बनला होता, पण तो आता कॅन्सल केला आहे. डायरेक्ट आता कॅम्पला जायचा विचार चालू आहे. कपडे यांना शॉपिंग करायचे. बघू कॅम्पला जायचं होतं पॉसिबल की नाही, कारण रात्री पण झोप झाली नाही आहे. आता ते गाडी चालू पूर्ण अकडलेला माणूस. बघू समोर काय प्लॅन बनतो काय नाही.